पिकलेली केळी सोऱ्यामध्ये घालून अशी कुठली भन्नाट रेसिपी आहे? तर हो सांगते, 100% बघितल्यावर तुम्ही करणारच बघा. एवढी टेस्टी आणि युनिक रेसिपी आहे. त्यासाठी इथे पिकलेली 2 केळी घ्यायची आहेत. ही केळीची साल काढून स्लाईस करून घ्यायचे आहेत. 2 बनाना पुरेसे होतात. त्यानंतर बघा इथे आपल्याला एक सोऱ्या लागणार आहे. आता हे स्लाईस करून घेतलेले बनाना मिक्सर जारमध्ये अगदी पेस्ट बनवून घ्यायची आहे. 1 ते 2दा फिरवायचं. त्यानंतर अशी पेस्ट झाल्यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेते. त्यामध्ये बघा बसेल एवढं चणा पीठ, बेसन पीठ त्यामध्ये टाकायचं आहे. हे बेसन पीठ घरगुती दळलेलं आहे, चाळलेलं आहे. त्यानंतर यामध्ये लाल तिखट टाकायचं, हळद पावडर टाकायची आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. यामध्ये बघा जेवढं बेसन पीठ बसेल तेवढं बेसन पीठ मिक्स करून गोळा बनवून घ्यायचा आहे. आता इथे मी घट्टसर असं बघा भिजवून घेतलेलं आहे. लागतनुसार मी त्यामध्ये पीठ ॲड केलं आणि चमच्यानेच मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे बघा सोऱ्याच्या ह्या 2 ते 3 ताटल्या असतात. आपल्याला जी पापडी करतो ती ताटली लावायची आणि आता हा सोऱ्या दाबून असं प्रेस करून करायचा आहे, चकलीचा सोऱ्या. तर तुमच्याकडे जर फिरकीचा असेल तर तुम्ही घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा. त्यामुळे मी इथे चमच्याने भिजवला आणि चमच्याने त्यामध्ये टाकते, कारण तो प्रेस करून चकली बनवायचा सोऱ्या आहे. यामध्ये बघा तेल गरम करायला ठेवायचं. कडकडीत तेलामध्ये असं हे आपल्याला पापडी करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे. बनाना घातल्यामुळे आणि लाल तिखट असल्यामुळे इथे पापडीला लाल कलर आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल पिवळा कलरची का दिसत नाही आहे? तर बनाना घातल्यामुळे, पिकलेली केळी घातल्यामुळे लालसर कलर आलेला आहे. आता इथे बघा मी दुसरी ताटली बदलायची. त्यानंतर इथे बघा अशी शेव पाडून घ्यायची आहे. शेव आणि पापडी अशा 2 ताटल्या बदलून करून घ्यायची आहे. तर बघा झाले ना छान, कलर पण खूप छान आलेला आहे. सर्वात शेवटी राहिलेलं पीठ असं तुम्ही हाताने छोटे गोळे बनवू शकता किंवा शेव अशी पूर्णपणे पाडून घ्यायची आहे. आता हे पूर्णपणे तळून घ्यायचं. त्यानंतर इथे मी शेंगदाणे छोटी एक वाटी घेतली. शेंगदाणे पण खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. फुटाणा डाळ घेतलेली आहे एक छोटी वाटी, तीसुद्धा तळून घ्यायची. त्यानंतर फ्रेश कढीपत्ता स्वच्छ धुवायचा, सुकवायचा आणि नंतर तो असा तळून घ्यायचा आहे. तळल्यानंतर आता इथे बघा थोडासा लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकायच्या आहेत, गावठी लसणाच्या पाकळ्या. आता हे सगळं एकत्र मिक्स करायचं आहे. शेव आणि पापडी तळून घेतलेली त्यामध्ये मिक्स करायचं. इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा अशा छान तळून घ्यायच्या आहेत. त्यानंतर खोबऱ्याचे कापसुद्धा असे सोनेरी रंगावर खरपूस तळून घ्यायचं आणि हे सगळं एकत्र करायचं. एकत्र केल्यानंतर यामध्ये तुम्ही लाल तिखट, आमचूर पावडर, थोडी हळद पावडर, चवीनुसार मीठ टाकून हे असं बारीक करायचं आहे. जास्त पण बारीक करायचं नाही. फरसाणला मागे टाकेल असा हा कुरकुरीत चिवडा तयार होतो. बघा नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.